मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज इशारा सभा आहे आणि त्याच सभेसाठी बीडकरांची जी उत्कंठा आहे ते शिगेला पोहोचलेले आहे। तमाम महाराष्ट्रातून बीडमध्ये मराठा समाज बांधव या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। मी सध्या बीड शहरामधल्या सुभाष रोड या परिसरात आहे। इथं जर पाहिलं सुभाष रोड हा वर्दळीचा ठिकाण असतो, व्यापाऱ्याचा हा मध्यवर्ती ठिकाण आहे। मात्र जरांगे पाटलांची सभा असल्यामुळे इथं अशा पद्धतीनं ध्वज जे आहेत, विजयी पताका आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्यानंतर व्यापारी वर्गाने, व्यापारी समाज बांधवांनी कुठेतरी जरांगे पाटलांच्या सभेला पाठिंबा म्हणून त्यांचे काही दुकानं जे आहेत ते बंद आहेत, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून बंद त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे। आणि हा जो परिसर आहे, जे सुरुवातीला बीडमध्ये 30 ऑक्टोबरला दगडफेक झाली होती आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे। राज्य राखीव दलाची पोलिसांची जे तुकडे आहे, अशा पद्धतीनं शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये राज्य राखीव दलाच्या पोलीस तुकड्या आणि पोलीस सशस्त्र बंदोबस्तात आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत बीडकरांनी देखील मनोज जरांगे यांच्या सभेला प्रतिसाद आणि पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळते। कारण सकाळपासून जे दुकानं आहेत ते मात्र उघडलेलेच नाहीत। काही जे दुकानं आहेत, काही व्यापारी आहेत, अत्यावश्यक सेवा म्हणून काही दुकानं उघडलेली आहेत। आता मनोज जरांगे पाटील नेमकं त्यांच्या भाषणात काय बोलतील याची जी उत्कंठा आहे शिगेला पोहोचलेली आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।